जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. I just happened to come here आणि माझ्या नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानस मध्ये कोणीही आलेला आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार. तर ह्यापुढे बी केअरफुल आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो, मानस फक्त वैदयचा आहे आणि वैदय फक्त मानसची आहे, हेच सत्य आहे. शुभम, तू ना कधी कधी खूप संदिग्ध बोलतोस. म्हणजे तू जे बोलतोयस तेच तुला म्हणायचंय की त्यात काही वेगळाही अर्थ आहे, कळत नाही. वैदेही, मला समजायला खूप वेळ लागतो, पण जे लोक मला समजतात ते माझ्या प्रेमात पडतात. अरे मानस, ऐकलं तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी. देवा, मानसला असे खूप कॉन्ट्रॅक्ट मिळू देत, खूप 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 प्रसिद्ध होऊ देतो. वैदेही, मी RBK म्युझिकचा कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतो. काय? मानस, हा, हात जोड. हो. ए बस समीर, ऐक ना, मला कंटाळा आलाय, बस. हा, ऍक्च्युली यार मी पण वैतागलोय. उतर उतर. अरे काय यार, काय ऊन आहे हे. हो ना यार. अरे काय करणार, चला, कांट हेल्प इट. एक सेकंड, म्हणजे आता आपण हे असं चालत जायचंय? हो, अजून काय करणार, ऑप्शनच नाहीये. सिरियसली समीर? समीर, तुझी ही बाईक अशी मध्येच कशी बंद पडू शकते रे? खटारा नुसती मध्येच बंद पडतीये. एक मिनिट तानिया, हे तू मला काय वाटेल ते बोल, मला चालेल. यार माझ्या बाईकला काय बोलायचं नाही यार. तू माझ्या बाईकला बोलायला मी ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. ए हॅलो, ही अशी मध्येच बंद पडणारी बाईक, तिला खटारा नाही तर काय डब्बा म्हणू? ए नाईस आयडिया, समीरचा डब्बा. तान्या सांगतोय, ओके, माझ्या बाईक बद्दल बोलायचं नाही. तू इतका का चिडतोयस? तुझी ही अशी मध्ये बंद पडणारी बाईक, तिला खटारा नाही म्हणायचं, मग काय सुपर मशीन म्हणू का? सांग ना, मध्येच कशी बंद पडली रे तुझी बाईक? आहे उत्तर तुझ्याकडे?
आहे आहे? सांगतो ना सांग ना, सांगतो ना सांग ना. बाईक सुरू झाली की तिला विचारून सांगतो. हा समीर, फालतू जोक्स मारू नकोस. एकतर सणावारी ही बंद पडणारी बाईक पनवती. बॅड वर्ड. तू पनवती काय पनवती? हा मग काय, मी तुला सांगते, हिला मध्ये सोड, रिक्षाने जाऊ आपण, तर त्यालाही नाही. हिला सोडून? हा, अशक्य. नाही, मी हिला सोडूच शकत नाही. एक सेकंड, म्हणजे मला सांग, तू हिच्यावर जास्ती प्रेम करतोस माझ्यापेक्षा? हो आहे, ऑफकोर्स. का माहितीये? कारण बाईक ना फक्त प्रेम देते, शिव्या नाही. आय एम सॉरी समीर, सॉरी. इट्स ओके, ठीक आहे. खरंय, बाईक प्रेम देते. एक्झॅक्टली, इट्स ओके, ठीक आहे, चल. आणि आय कॅन अंडरस्टँड, तुझं बाईकवर जास्ती प्रेम आहे. येस, दिसतंय ना प्रेम. ह्या चांदण्यात मस्त 1 किलोमीटर भर चालवत आणणारी तुझी बाईक, घाम गाळणारी तुझी बाईक. एक मिनिट. ते सुद्धा माझ्या फायद्यासाठीच आहे. ओ रिअली? हा म्हणजे काय, तू आज मला सकाळी लवकर बोलवलंस ना, त्याच्यामुळे माझा सकाळचा वर्कआउट मिस झाला. सो त्यामुळे हा ना, ती मला वर्कआउट देते. ओके, माझा व्यायाम करून घेते ती, माझ्या कॅलरीज बर्न करायला लावते मला. माझ्या फायद्यासाठीच करते ती. बरोबर? तुझ्या कॅलरीज बर्न करतेय? येस. समीर, तुझ्या थोड्याशा कॅलरीज बर्न करणं म्हणजे माहितीये काय? एवढ्या मोठ्या समुद्रातनं 1 चमचाभर पाणी बाहेर काढलं. अच्छा. हा, हो. ए बघा रे, बघा इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. ही ना इकडे एक मुलगी आहे. हा, तिचं नाव आहे तान्या. नाही सांगून ठेवतोय, नाहीतर मग लोकांना वाटायचं की माझ्या बरोबर मुलगी नाही, एक ड्रेस नेसलेला हँगर फिरतोय. तू ड्रेस नेसत नाही रे, ड्रेस घालतात. तेच ते, भावना पोचल्या ना. तू गोल आहेस, या टायर सारखा गोल. तू हँगर आहे. ए तान्या, मी परत येणार नाहीये तुला पिकअप वगैरे करायला, आधीच सांगून ठेवतोय मी. अरे बाप रे, तू काय व्हिडिओ नाही काय? त्या दिवशी तू मकरंद काकांकडे आलास आणि घाईघाईत निघून गेलास ना, तेव्हापासून त्यांना तुझी खूप आठवण येते. मला सारखे म्हणतायत, आरोही तन्मयला सुद्धा पुन्हा घेऊन ये ना भेटायला. मी त्यांना सांगितलं होतं ना की तुला सुद्धा गाणं शिकायचंय. मग ते म्हणाले की उद्याच घेऊन ये त्याला. पण मनवानी हे असं करायला नको. एवढी मोठी गोष्ट तिने लपवायला नको. इनफ. तुझ्या मनात काय चाललंय हे चेहऱ्यावर दिसत नसलं ना, तरी तू काय करतोय ते नीट कळतंय मला. लाज नाही वाटत हा प्रश्न विचारताना? रिकाम टेकड्यासारखे बसूनच असतात ना घरात. मग मुलांकडे लक्ष द्यायला काय प्रॉब्लेम आहे? कुठे जातात, कोणाशी बोलतात, काय करतात माहिती नको तुम्हाला? मी तिला समजवायचा प्रयत्न केला, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. राजू, मी काय करणार होते? आणि तुम्ही तिचा ऐकलं. मग इथून पुढे माझ्या समोर कोणाची बाजू नाही मांडायची. हीच वेळ आहे सोहाला सगळं खरं सांगून टाकण्याची, नाहीतर हा राक्षस तिचं आयुष्य बर्बाद करून टाकेल. बोल, काय बोलायचंय तुला? मला तुला तेजस बद्दल सांगायचं. काय बोलायचं होतं तुला तेजस बद्दल? सोहा, हा जो तेजस आहे ना, तो हे काय झालं? गार्गी पुन्हा बंगल्यात कशी गेली? गार्गीवर पुन्हा भयंकर संकट ओढवले. हॅलो, या इथे बसल्या होत्या. हो मॅडम. परमिशन कोणी दिली यांना? गुन्हेगारांची जागा कुठे असते माहिती नाही तुम्हाला? पण मॅडम मी रागिणी मॅम,
झालंय काय मला मला सांगा तरी